गावाकडे वांगी चुलीत भाजून ज्या पद्धतीने वांग्याचे भरीत बनवले जाते, त्या वांग्याच्या भरीताची चव खूपच वेगळी आणि छान असते ना. या व्हिडिओमध्ये वांग्याच्या भरीताला तशीच चव येण्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता फुल वॉच करा. वांग्याचे भरीत बनवण्यासाठी वांग्याला मी 2 सेक्शनमध्ये कट करून घेतलंय. त्यानंतर पुन्हा वांग्याला मधोमध एक कट दिलाय. तर आता ही कट केलेली वांगी आता आपण लोखंडाच्या तव्यावर भाजून घेणार आहोत. वांगी लोखंडाच्या तव्यात भाजल्यामुळे भरताला छान असा स्मोकी फ्लेवर येतो, जो वांगी चुलीमध्ये भाजल्यावर येतो तसाच. तव्यावर 1 चमचा तेल टाकून वांगी छान अशी एका साइडनी भाजून घेऊयात. झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर एका साइडनी वांगी 5 ते 6 मिनिटं भाजून घेऊयात. आता 5 ते 6 मिनिट झाल्यावर वांगी एका साइडनी छान अशी भाजली गेली आहे. ती पलटी करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता वांगी आणि टोमॅटो एका साइडनी छान अशी भाजली गेली आहेत. आता झाकण ठेवून दुसऱ्या साइडनी 5 ते 6 मिनिट भाजून घेऊयात. वांगी झाकून ठेवल्यामुळे खूप सारी स्टीम तयार होते. त्यामुळे वांगी छान अशी शिजली जातात आणि लोखंडी तव्याचा यूज केल्यामुळे वांग्यांना छान असा स्मोकी फ्लेवर येतो. आता वांगी दोन्ही साइडनी छान अशी भाजली गेली आहेत. त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. वांगी थंड झाल्यावर अशा पद्धतीने आपण त्यांची वरची लेयर काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने सगळ्या वांग्यांची वरची लेयर काढून घ्यायची. वांग्यांची अपर लेयर पटकन निघावी यासाठी तुम्ही त्यांना भाजण्याआधी तेल लावू शकता. आता वांगी चमच्याने किंवा हाताने अशा पद्धतीने स्मॅश करून घेऊयात. मी इथे वांगी आणि टोमॅटो दोन्हीही छान अशी चमच्याने स्मॅश करून घेतली आहे. काही ठिकाणी वांगी भाजून स्मॅश केल्यावर त्यातच कच्चा कांदा, तेल, तिखट टाकून मिक्स करून तसेच खाल्ले जाते. पण आपण या भाजलेल्या वांग्याला आता तडका देणार आहोत. त्यासाठी तोच लोखंडी तवा मी स्वच्छ करून घेतलाय. तवा गरम करून त्यात 2 चमचे तेल घेतलंय. तेल छान असे गरम झाल्यावर त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, मोहरी जिरेची छान अशी खमंग फोडणी बसली पाहिजे. ग्रीन चिली आणि जिंजर गार्लिक पेस्ट भाजलेल्या वांग्यामध्ये खूपच छान फ्लेवर ॲड करतात. त्यामुळे आता आपण ॲड करणार आहोत 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिंजर गार्लिक पेस्ट. आता सगळे इन्ग्रेडियंट छान असे मिक्स करून घेऊयात. हे सगळं छान असं आता परतून झालेलं आहे. आता ॲड करणार आहोत कढीपत्ता. आता ॲड करणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा. आता कांदा आपण मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं छान असा परतून घेणार आहोत. कांदा भरीतमध्ये टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही कांदा स्किपही करू शकता. पण कांदा टाकल्याने वांग्याच्या भरीताची टेस्ट खूपच एन्हान्स होते, म्हणून मी कांदा ॲड केला आहे. आता आपला कांदा छान असा परतला गेलेला आहे. छान असा ब्राउन कलर आला आहे कांद्याला. आता आपण ॲड करणार आहोत स्पाइसेस. त्यामध्ये फर्स्टली ॲड करणार आहोत अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गोडा मसाला. वांग्याचा कोणताही प्रकार करताना तुम्ही त्यात गोडा मसाला नेहमी ॲड करा. त्याने वांग्याला खूपच छान टेस्ट येते. आता हे मसाले मिक्स करून घेऊयात. आता हे सगळं छान असे मिक्स करून मसाले 2 मिनिटं परतून घेणार आहोत. सगळे इन्ग्रेडियंट छान असे परतले गेल्यावर आता आपण त्यात ॲड करणार आहोत भाजून स्मॅश केलेले वांगे. माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओंचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि आता चवीनुसार मीठ ॲड करून सगळे इन्ग्रेडियंट छान असे मिक्स करून घेणार आहे. हे वांग्याचं भरीत तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता. कशासोबतही खूपच छान लागते. वांग्याच्या भरीताचा छान असा अरोमा पूर्ण किचनभर स्प्रेड झालाय. वांगी ही अनेक पद्धतीने केली जातात, पण मॅक्सिमम लोकांना वांग्याचे भरीतच आवडते. अशा पद्धतीने बनवलेले टेस्टी मसालेदार वांग्याचे भरीत तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरसाठी एकदा नक्की ट्राय करा. मी शुअरली सांगते सगळ्यांना खूप आवडेल. आणि अशा वांग्याच्या भरीताची रेसिपी तुम्ही नेहमी बनवाल. आता आपलं खूपच टेस्टी आणि मसालेदार वांग्याचं भरीत तयार झाले आहे.
ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.